विथ हेल्प ऑफ ट्रेनिंग. पण बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आम्ही लोक ट्रेनिंगला येतो आयसीयू मध्ये वार्डमध्ये, बऱ्याच वेळेस काय होतं आपल्यापैकी बरेच जण आपल्याला काय वाटतं मला हे मशीन येतं, मला सगळं माहिती आहे, आपण लक्ष देत नाही. पण कधी कधी काय होतं रात्री 2 वाजता पेशंट येतो, डॉक्टरला यायला वेळ असतो, तुमच्याकडं रिस्पॉन्सिबिलिटी येते किंवा तुम्हाला व्हेंटिलेटर कनेक्ट करायचा पेशंटला. कमीत कमी बेसिक सेटिंग्स तुम्हाला करावं लागतात, बेसिक व्हेंटिलेटर काम करतो की नाही करतो हे तुम्हाला चेक करावं लागतं. मग त्यावेळेस आपण पॅनिक होतो, टेन्शन मध्ये होतो, एक्झॅक्टली करायचं काय. तर हा एक्झॅक्टली ओव्हरऑल प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह होणार आहे, इट विल बी सॉल्व्ह ओनली बाय द ट्रेनिंग टू एंड युजर. तर आता मी 1 by 1 तुम्हाला सांगायला स्टार्ट करतो. बघा, there are different type of biomedical equipment. Number 1 is critical care equipment. Number 2, OT equipment, radiology equipment, pathology equipment, ophthalmic equipment, dental equipment, pathology, blood bank. There are a lot of equipments which are related to the biomedical. But out of that, I am going to just continue with the critical care equipment. So what are the critical care equipment? Those equipments are directly attached to the patient. Those are the life-saving equipment. It is called a critical care. मग त्याच्यामध्ये काय काय आलं, व्हेंटिलेटर आहे, तुमचा अॅनेस्थेशिया मशीन आहे, एसीजी मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर आणि सिरीज पंप. ठीक आहे, त्याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1 इज व्हेंटिलेटर. इन आवर कॅम्पस देयर आर डिफरंट टाइप ऑफ व्हेंटिलेटर्स. प्रत्येक कंपनीचे व्हेंटिलेटर तुम्हाला बघायला भेटतील एमजीएम मध्ये. आउट ऑफ दॅट मॅकवेट, सर्वोयास, सिमेन्स 300, ड्रॅगर सविना 300 सेलेक्ट, हॅमिल्टन C1, एअर लिक्विड अँड फिलिप्स. ठीक आहे, these are nothing but different companies ventilator. So out of that, first one is servo S ventilator. servo S ventilator आता म्हटलं की तुम्ही बघा, आता आयसीयू मध्ये तुमची पोस्टिंग जर झाली तर तुम्हाला बघायला मिळेल servo S ventilator. दिसतो कसा एक्झॅक्टली बघा, दिस इज नथिंग बट servo S ventilator. तुम्ही आयसीयू मध्ये बघितलं असेल. आता ज्यावेळेस तुम्ही व्हेंटिलेटर पेशंटला कनेक्ट करायची जिम्मेदारी तुमची नाहीये, पण तुमच्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, मशीन चालू आहे की बंद आहे हे तुम्हाला चेक करावं लागतं. बरोबर आहे. जर मशीन बंद असेल, 2-3 पेशंट असतील, तुमच्याकडे 2-3 मशीन आहे, त्यातले जर 2 मशीन बंद असतील आयसीयू मधले, तर मग सगळा हंगाम होऊन जातो त्या आयसीयू मध्ये. राईट. सो व्हॉट आर द बेसिक प्रिकॉशन्स यू हॅव टू टेक ड्युरिंग द चेकिंग ऑफ व्हेंटिलेटर और whenever you are going to connect the ventilator to the patient. Number 1, बघा, कनेक्ट पॉवर कॉर्ड. आता हा जो पॉवर कॉर्ड नावाचा जो क्रायटेरिया आहे, दिस इज युअर पॉवर कॉर्ड. मशीन कशावरती चालतं आपलं, इलेक्ट्रिसिटी. बऱ्याच वेळेस आपण आयसीयू मध्ये एवढा गडबडीमध्ये असतो ना की मशीन पेशंटला कनेक्ट करतो, बरोबर आहे, पॉवर कॉर्ड पण कनेक्ट करतो, पण ते स्विच ऑन करायला विसरत नाही. बरोबर आहे, विसरून जातो. इट्स अ लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट. त्याला 1 तासाचं 2 तासाचं बॅटरी बॅकअप असतं. मशीन चालतं 2 तासावर. आपला अलार्म वरती कधीच लक्ष नसतं, मशीन कंटिन्युअसली तुम्हाला अलार्म देतं किंवा इट इज ऑपरेटेड ऑन द बॅटरी, काइंडली कनेक्ट मेन्स. बरोबर आहे, आपण त्याकडे लक्ष देत नाही, मशीन चालत राहतं आणि परत तुम्ही बायोमेडिकलवाल्यांना कॉल देता किंवा चालू मध्ये मशीन बंद पडलं. बरोबर आहे, चालू मध्ये मशीन कधीच बंद पडत नाही. राईट. कशामुळे मशीन बंद पडलं, तुम्ही त्याला पॉवर कॉर्डच कनेक्ट नाही केली. जेवढी बॅटरी होती तेवढं मशीन चाललं, त्याची बॅटरी ड्रेन झाली की मशीन काय झालं, बंद पडलं. बरोबर आहे. किती सिंपल गोष्ट आहे, किती सिंपल गोष्ट आहे. बरोबर आहे, सिंपल एक छोटी गोष्ट की पॉवर कॉर्ड. आता तो जर पेशंट आपल्या जवळचा कोणतरी असेल, सपोज तुमचा नातेवाईक कोणतरी असेल, तेवढ्या एका क्षुल्लक गोष्टीमुळे दॅट पेशंट, सपोज रात्रीची वेळ 2-3 वाजता कंटिन्युअस तुम्ही पेशंट कशी तर नसता, मशीन बंद पडलेली तुम्हाला समजणार पण नाही, कारण ते आरामच नाही देणार. बरोबर आहे, पेशंट विल बी डाय. किती क्षुल्लक गोष्ट आहे स्टार्टिंगची पॉवर कॉर्ड. एवढं सगळं ह्या गोष्टीमुळे होऊ शकतं. सो कधी तुम्ही पेशंटला ज्यावेळेस मशीन कनेक्ट करताय, आणि आवाज पुरच कमी केला, आवाज नाही आहे, माईकची गरज आहे का, असा आवाज मोठा आहे माझा, पोषण हा तुमच्या. ठीक आहे, पॉवर कॉर्ड क्लिअर झाला सगळ्यांना. त्यामुळे पॉवर कॉर्ड वरती कधी लक्ष द्यायचं. दुसरा फॅक्टर आहे बघा, व्हेंटिलेटरला व्हील्स असतात. व्हेंटिलेटरला काय व्हील्स असतात, ही पण एक क्षुल्लक गोष्ट आहे. बरोबर आहे, आपण कधी त्याकडे लक्ष देत नाही. कधी व्हेंटिलेटर तुम्ही पेशंट साईडला अलाइन केला की त्याचं जे व्हील्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली लॉक नाही करणार. आपण काय करतो, गडबडीमध्ये ते व्हील्स लॉक करत नाही. बरोबर आहे, ट्यूबिंग पेशंटला आपण कनेक्ट करतो, आपण कंटिन्युअसली तुमची मुवमेंट चालू असते. पेशंट सपोज कार्डियाक अरेस्ट मध्ये गेला, कोण डेफी बांधतंय, कोण आंबू बॅग आणतंय, कोण परत लायनोस्कोप घेऊन येतंय, कुणाच तरी धक्का लागला मशीनला, काही झालं तर जो व्हेंटिलेटर आहे तुम्ही त्याचे व्हील लॉक केले का, नाही केले, व्हेंटिलेटर काय झाला, एका जागेवर दुसऱ्या जागेवर मूव्ह झाला, पेशंट पासून डिस्कनेक्ट व्हायला त्याला 1 सेकंदही लागणार नाही, परत तुमचंच काम वाढतं. कशामुळे झालं ही गोष्ट, फक्त काय केलं नाही आपण, व्हेंटिलेटरचे व्हील लॉक केले नाही. सो फर्स्ट यू हॅव टू लॉक व्हील्स प्रॉपरली फॉर द व्हेंटिलेटर्स. राईट. त्याच्यानंतर आपल्याला लक्ष द्यायचं आहे कनेक्ट एअर ऑक्सिजन प्रोब. आता आपल्याला माहिती आहे बघा, व्हेंटिलेटरचे बेसिक 2 टाइप्स असतात. सम व्हेंटिलेटर्स आर टर्बाइन बेस्ड, सम आर विदाउट टर्बाइन.
तुम्ही जर आयसीयू मध्ये गेले तर काही काही मशीनला तुम्ही व्हेंटिलेटर बघितला ना सगळ्यांनी, काही मशीनला 2 प्रोब असतात बघा, 2 प्लास्टिकच्या नळ्या असतील राईट, एक एअर साठी एक ऑक्सिजन. ह्याचा अर्थ तो विदाउट टर्बाइन आहे, ह्याचा अर्थ तो स्वतःचा एअर स्वतः तयार करत नाही, तुम्हाला त्याला सेंट्रल एअर प्रोव्हाइड करावा लागतो. मॅके इज अ विदाउट टर्बाइन, इट रिक्वायर्स ऑक्सिजन एज वेल एज एअर. ठीक आहे. दुसरा जो व्हेंटिलेटर आहे तो टर्बाइन बेस असतो. जर तुम्ही हॅमिल्टन बघितला, एअर लिक्विड बघितला, ड्रॅगर बघितला तर इट इज अ टर्बाइन बेस. त्याला फक्त एकच प्रोब आहे, कोणता? ऑक्सिजन. तुम्हाला त्याला सेंट्रली एअर द्यायची गरज नाही. आता ह्याच्या रिलेटेड आपली चूक काय होती? तुम्ही मशीन पेशंटच्या साईडला आणला, लॉक केले व्हील्स प्रॉपरली, सगळं झालं. ते प्रोब तुम्ही घेता, सेंट्रल आउटलेट तुम्ही बघितले असतील बघा आयसीयू मध्ये किंवा वार्ड मध्ये. बोर झालं तर सांगा, मी थांबवतो. अशा प्रकारच्या आउटलेट तुम्ही बघितले असतील आयसीयू मध्ये, वार्ड मध्ये, बरोबर आहे. आता बघा प्रत्येक आयसीयू मध्ये आपण ऑक्सिजन, व्हॅक्यूम आणि एअरचे असे सेंट्रल सप्लाय म्हणतो याला आपण. ऑक्सिजनचं प्रेशर असतं 4 बार, जी की व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट आहे. एअरचं प्रेशर असतं 4 बार, बरोबर आहे. आणि जे सक्शन तुम्ही करता पेशंटचं ते स्टँडर्ड 350 mmHg, 350 mmHg, दॅट इज अ स्टँडर्ड निगेटिव्ह प्रेशर विच इज रिक्वायर्ड फॉर द सक्शन. तर हे सगळं आपण सेंट्रली आयसीयू मध्ये, वार्ड मध्ये काय केलंय? प्रोव्हाइड केलंय, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही व्हेंटिलेटर ह्या आउटलेटला कनेक्ट करता बघा, दिस इज नथिंग बट कनेक्शन. आता हे प्रोब मी काय केले? आउटलेटला कनेक्ट केलंय. त्यावेळेस आपण बघा, आता ज्यावेळेस तुम्ही हे प्रोब आउटलेटला कनेक्ट करताय, इट हॅव 2 पोझिशन्स. वन इज पार्किंग पोझिशन अँड सेकंड वन इज फिक्सिंग पोझिशन्स. व्हॉट इज बाय पार्किंग? गाडी ज्यावेळेस आपली पार्क असते त्यावेळेस काय होतं? गाडीपासून काय आउटपुट येतं आपल्याला? नथिंग. ज्यावेळेस गाडी आपण स्टार्ट करतो दॅट टाइम इट विल गिव्ह यू आउटपुट. सेम तशाच 2 याच्यामध्ये पोझिशन्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रोब प्रॉपरली त्याच्यामध्ये फिक्स करताय, आतमध्ये घुसवताय, त्याच वेळेस तुम्हाला ऑक्सिजन किंवा एअर बाहेर यायला स्टार्ट होईल. बऱ्याच वेळेस आम्हाला कॉल येतो रात्री 1 वाजता 2 वाजता की ऑक्सिजनच मिळत नाही मशीनला, बरोबर आहे. मशीन कंटिन्युअसली लो ऑक्सिजन, लो एअर असा अलार्म देत आहे. तर त्यावेळेस फक्त आपल्याला काय करायचं आहे? हा प्रोब काय करायचा आहे? त्या आउटलेटमध्ये प्रॉपरली फिक्स करायचा आहे, त्याला प्रेस करायचा आहे. देन ओनली इट विल गिव्ह यू प्रॉपर ऑक्सिजन अँड एअर टू द मशीन. त्याच्यानंतर बघा मॅकेमध्ये सगळ्यात एक हा ऍडव्हान्स व्हेंटिलेटर आहे. ह्याच्यामध्ये एक प्री यूज सेटअप असतं ॲट द स्टार्टिंग. ज्यावेळेस हे मशीन तुम्हाला पेशंटला कनेक्ट करायचे, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला मशीन विचारतं डू द प्री यूज, बरोबर आहे. ज्यावेळेस मशीनचं तुम्ही प्री यूज करता, मशीन स्वतःला कॅलिब्रेट करून घेतं, स्वतःच्या सगळ्या कंपोनेंटची टेस्टिंग करून घेतं. कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पेशंटला कनेक्ट करायच्या अगोदरच सांगतं. जर मॅकेट व्हेंटिलेटरचे प्री यूज टेस्ट पास झाली तरच हा व्हेंटिलेटर पेशंटला कनेक्ट करायचा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा अलार्म आला, एखादा फॉल्ट जर तुम्हाला आढळला तर यू हॅव टू कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट युअर प्री यूज. बघा सेकंड लास्ट पॉइंट आहे यूज फिल्टर्स ॲट द पेशंट टू व्हील. बऱ्याच वेळेस आपण गडबडीमध्ये असतो, त्यावेळेस आपण पेशंट सर्किटला HME फिल्टर डिओ गार्ड तुम्ही वाचला असेल, तुमच्या सिलेबसमध्ये पण असेल, ते आपण कनेक्ट नाही करत. इट शुड बी कनेक्टेड ॲट द एक्सपायरी साईड. त्याचे 2 फायदे. जर तुम्ही HME फिल्टर डिओ गार्ड कनेक्ट केला तर पेशंटचं जे इन्फेक्शन आहे ते मशीनला जाणार नाही, बरोबर आहे. मशीन आपली डिसइन्फेक्ट राहील, जास्त इन्फेक्टेड होणार नाही. दुसरी गोष्ट, आपण कंटिन्युअस आयसीयू मध्ये काम करतोय, बरोबर आहे. आपलं पण ब्रीदिंग, आपण पण एअर ऑक्सिजन कुठून घेतोय? आयसीयू मधूनच घेतोय. जर इन केस तुम्ही डिओ गार्ड HME फिल्टर मशीनला कनेक्ट नाही केलं, पेशंटनी जी एक्झेल केलेली एअर आहे, बरोबर आहे, ती मशीन थ्रू कुठं बाहेर पडतीये? त्याच्यासाठी का बाहेर एक्झॉस्ट काढलाय का आपण? नाही, ते आयसीयू मध्येच आहे, बरोबर आहे. जर तुम्ही प्रॉपर फिल्टर कनेक्ट केले तर पेशंट जे पण काही बॅक्टेरिया, व्हायरसेस जे पण काही एक्सपायर करणार आहे दॅट विल बी अरेस्ट इनटू द HME फिल्टर अँड डिओ गार्ड. त्याचे 2 फायदे. सो कधी कोणताही व्हेंटिलेटर ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट करताय, यू हॅव टू यूज द फिल्टर ॲट द पेशंट टू बी. अँड लास्ट, डोंट इग्नोर द अलार्म्स. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही व्हेंटिलेटर यूज करता त्याला 2 कलर कोडिंग मध्ये अलार्म येतो. एक येलो असतो, दुसरा रेड असतो. रेड जर अलार्म असेल तर यू हॅव टू अटेंड इट इमिजिएटली. तुम्हाला त्याच्यावरती काही ना काही ऍक्शन घ्यायचे. जर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही तर पेशंट विल बी डाय डेफिनेटली. जर येलो अलार्म असेल तर तुम्हाला त्याच्यावरती पण ऍक्शन घ्यायचे, बट यू हॅव टाइम. ठीक आहे, एवढा पेशंट वरती त्याचा जास्त इफेक्ट होत नाही, राईट. सो जर रेड अलार्म असेल तर यू हॅव टू टेक द ऍक्शन इमिजिएटली. दिस इज नथिंग बट रिलेटेड टू द सर्वो व्हायस व्हेंटिलेटर. बघा तुम्हाला एक राईट साइडला दिसते बघा, ही कॅसेट तुम्ही बघितली असेल, दिसते ही कॅसेट. प्रत्येक पेशंटना तरी कॅसेट ऑटोक्लेव्ह झाली पाहिजे. प्रत्येक पेशंटना तरी कॅसेट कंपल्सरी काय झाली पाहिजे? ऑटोक्लेव्ह झाली पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बघा हा फिल्टर मी असा कनेक्ट केला. अजून एक त्याच्या रिलेटेड, सेफ्टीच्या रिलेटेड. आता हा HME फिल्टर आहे, इट इज नॉट अ डिओ गार्ड. हा HME फिल्टर ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट करता, इथे एक कॅप दिसते छोटीशी, बरोबर आहे.
मी स्वतः कॉल अटेंड केलेला आहे की ही कॅप कधी कधी निघून जाते, लिकेज होणार तिथून, बरोबर आहे. आता मशीनवरती तुम्हाला टायटल व्हॉल्यूम दाखवतं मशीन, इन्स्पायरेटरी ॲज वेल ॲज एक्सपायरेटरी. इन्स्पायरेटरी म्हणजे तुम्ही जो सेट केलाय, एक्सपायरेटरी म्हणजे जो पेशंटकडनं तुम्हाला मिळतोय तो, बरोबर आहे. दोन्ही व्हॅल्यू काय झालं पाहिजे मॅच. सपोज मी 500 टायटल व्हॉल्यूम सेट केलाय तर एक्सपायरेटरी पण किती यायला पाहिजे, ऍटलीस्ट 490, 480, 500 आला तर वेल अँड गुड, बरोबर आहे. 10-20 चा टॉलरन्स दॅट इज अलाउड, दॅट इज ओके. पण जर तुम्हाला एक्सपायरेटरी काहीच टायटल व्हॉल्यूम जर मिळत नसेल, दॅट मीन्स देयर इज अ लिकेज समवेअर एल्स, बरोबर आहे. मग त्यावेळेस इथं चेक करायचं. कधी कधी ही कॅप आपल्याकडनं चुकून निघून गेलेली असते, बरोबर आहे. जर कधी कधी मशीन एक्सपायरी टायटल व्हॉल्यूम दाखवत नाही तर फ्लो सेन्सरचा प्रॉब्लेम असेल. कधी कधी इंट्युबेशन जरी प्रॉपर नाही झालं पेशंटचं तरी मशीन एक्सपायरी टायटल व्हॉल्यूम दाखवत नाही. दिस इज नथिंग बट युअर HME फिल्टर. आणि शक्यतो एक स्टँडर्ड प्रॅक्टिस, जर तुमच्याकडे वेळ असेल तर कोणत्याही मशीन टेस्टलन वरती चेक करायची एक प्रॅक्टिस ठेवायची आयसीयू मध्ये, बरोबर आहे. हा टेस्टलन प्रत्येक मशीन बरोबर आपण प्रत्येक आयसीयू मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. हा टेस्टलन तर तुम्हाला माहित असेल, इट विल बी वर्क लाईक अ पेशंट. तुम्ही कोणताही मोड सिलेक्ट करायचा. सपोज SRV मोड तुम्ही घेतलाय, 500 टायटल व्हॉल्यूम सेट केलाय, सिंपल 500 जातोय आणि रिटर्न येणारा 500 आहे. आर तुम्ही प्रॉपर चेक केलाय, सगळ्या गोष्टी जर मॅच झाल्या तर दॅट मीन्स युअर व्हेंटिलेटर इज वर्किंग ओके. म्हणजे ऐन टायमिंगला तुमची पळापळी नाही होणार. एक्सपर्ट कॅसेट काढायचा प्रोटोकॉल आहे हा तुम्हाला आयसीयू मध्ये आय विल गिव्ह डिटेल ट्रेनिंग. दुसरा व्हेंटिलेटर आहे टायगर सिमिना 300. त्याला सेम प्रोटोकॉल तुम्हाला फॉलो करायचा आहे. कनेक्ट पॉवर कॉर्ड, लॉक व्हील्स प्रॉपरली, connect oxygen flow properly, check ventilator on the test run before use filter at the patient to be and don't ignore the alarms. फक्त ह्याच्यामध्ये थोडा एक चेंज आहे बघा. हा एक्सपायरेटरी सेक्शन आहे, ड्रॅगर व्हेंटिलेटरचा हा एक्सपायरेटरी सेक्शन आहे. हे दिसते तुम्हाला एक बॉटल, जे पण काय सिक्रेशन्स येणार आहेत पेशंटकडनं मशीनकडे जाणार आहे, बरोबर आहे. दॅट सिक्रेशन हॅज बीन कलेक्टेड इन दिस ट्यूब, राईट. तर हा जो एक्सपायरेटरी सेक्शन आहे, आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं मॅकेमध्ये, प्रत्येक पेशंट नंतर आपल्याला काय करायचं, एक्सपायरेटरी कॅसेट ऑटोक्लेव्ह करायची. तसं ड्रॅगर मध्ये आपला प्रोटोकॉल चेंज होतो. ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक्सपायरेटरी सेक्शन प्रत्येक पेशंट नंतर काय करायचं आहे, क्लीन करायचं आहे. हे बघा, ह्याला ओपन कसं करायचं बघा. तो एक फ्लॅप आहे, तो वरती करायचा. तो जो तुम्हाला दिसतोय तो फ्लो सेन्सर आहे. तो फ्लो सेन्सर लेफ्ट साईडला मूव्ह करायचा, तो असा निघेल. हा फ्लो सेन्सर आहे. हा काय करतो एक्झॅक्टली, जो पेशंट कडनं येणारा एक्सपायरी टायटल व्हॉल्यूम आहे त्याला मेजर करायचं काम करतो हा फ्लो सेन्सर, ठीक आहे. तो साईडला ठेवायचा. पूर्ण एक्सपायरी सेक्शन बघा, हा दिसला एक्सपायरी सेक्शन बाहेर काढला होता, राईट. त्याला पूर्णपणे डिसमेंटल करायचं. त्याला डिसमेंटल केल्यानंतर बघा असा 4 ह्याच्यामध्ये तो डिवाइड होतो. ह्याला काय करायचं, एक तर स्टर्लियमनी क्लीन करा किंवा ह्याला ऑटोक्लेव्हला तुम्ही पाठवू शकता. इट्स अ ऑटोक्लेव्ह. दिसतंय तुम्हाला 4 पार्ट. हे पण स्टँडर्ड प्रॅक्टिस यू हॅव टू फॉलो आफ्टर ईच अँड एव्हरी पेशंट. त्याच्यानंतर हा हॅमिल्टन व्हेंटिलेटर आहे C1. इट इज अ पोर्टेबल व्हेंटिलेटर. ज्यावेळेस तुम्ही पेशंट आयसीयू मधनं सिटी स्कॅन MRI साठी घेऊन जाता त्यावेळेस आपण जर एखादा इंट्युबेट केलेला पेशंट असेल तर तो आपण व्हेंटिलेटरवर शिफ्ट करतो. पेशंट शिफ्टिंग साठी आपण जो व्हेंटिलेटर वापरतो दॅट इज नथिंग बट युअर हॅमिल्टन व्हेंटिलेटर C1, राईट. दॅट इज नथिंग बट पोर्टेबल व्हेंटिलेटर. बघा ह्याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळेस तुम्हाला मशीन वरती पेशंट शिफ्ट करायचा इकडून तिकडं, तुम्हाला आता सेंट्रल ऑक्सिजन तर तुम्ही पाईपलाईन इथून तिथून घेऊन नाही जाऊ शकत. म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कुठून देणं याला, विथ हेल्प ऑफ स्मॉल सिलेंडर, बरोबर आहे. बघा सिलेंडर साठी एक स्लॉट दिलेला आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर सिलेंडर ठेवायला लावायचं आम्हाला. ह्याच्या रिलेटेड काही गोष्टी सांगतो अगोदर. आता मगाशी जो होता तो फ्लो सेन्सर मी तुम्हाला बाहेर काढलेला दाखवला होता, बरोबर आहे, राईट. आता ह्याला डिजिटल इन फ्लो सेन्सर आहे. हे जे 2 ट्यूबिंग दिसतात तुम्हाला कलर कोडिंग, वन इज ब्लू अँड सेकंड वन इज व्हाईट, ठीक आहे. तो दॅट इज नथिंग बट कनेक्शन्स ऑफ फ्लो सेन्सर. फ्लो सेन्सर मी तुम्हाला दाखवतो बघा. हा झाला तुमचा टेस्ला, बरोबर आहे. हा झाला HME फिल्टर आणि दिस इज नथिंग बट फ्लो सेन्सर. हॅमिल्टनची ॲक्युरेसी सगळ्यात जास्त आहे. त्यांचा डिजिटल इन फ्लो सेन्सर आहे. हा पेशंटच्या साईडला आपण कनेक्ट करतो. हा इथल्या इथंच तुमचा फ्लो चेक करतो, बरोबर आहे. ह्याचे जे 2 कनेक्शन्स गेलेले आहेत बघा, एक ब्लू आहे दुसरी व्हाईट आहे. ती आपण कुठे कनेक्ट केली व्हेंटिलेटरला, आता जे मी तुम्हाला दाखवली डायग्राम बघा इथं कनेक्ट केली. एक व्हाईट आणि एक ब्लू. त्याच्यामध्ये जर तुमचा कलर कोडिंग क्रॉस कनेक्शन झालं, सपोज ब्लूला व्हाईट व्हाईटला ब्लू, तर मशीन कंटिन्युअसली अलार्म देईल तुम्हाला, रिव्हर्स द फ्लो सेन्सर, रिव्हर्स द फ्लो सेन्सर. तर तुम्हाला समजून जायचं की काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की बाबा मला काय करायचं, फक्त इकडची ट्यूबिंग इकडं, इकडची ट्यूबिंग इकडं कनेक्ट करायची. आपण फ्लो सेन्सर काय केला, उलटा कनेक्ट केला, ठीक आहे. याच्यामध्ये बघा आता मी कसं कनेक्ट केलंय. हा काय झाला आपला पेशंट आहे.
पेशंट आणि फ्लो सेन्सरच्या मध्ये तुम्हाला एचएमई फिल्टर कनेक्ट करायचा आहे. हा एचएमई फिल्टर आपल्या मशीनला तर सेव्ह करणार आहे, प्लस तुमच्या फ्लो सेन्सरला पण सेव्ह करणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही फ्लो सेन्सरच्या नंतर जर एचएमई फिल्टर कनेक्ट केला तर मग प्रत्येक पेशंटला तुम्हाला हा फ्लो सेन्सर काय करणार, चेंज करणार, बिकॉज इट विल गेट इन्फेक्टेड ड्यू टू पेशंट. बरोबर आहे. त्याला ऑटोक्लेव करता येत नाही, ईटीओ करता येत नाही. ह्याच्यामध्ये दोन मोड आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, एक एचपीओ, दुसरा एलपीओ. एचपीओ म्हणजे काय, हाय प्रेशर ऑक्सिजन. एलपीओ म्हणजे काय, लो प्रेशर ऑक्सिजन. हाय प्रेशर ऑक्सिजन म्हणजे जो सेंट्रली आपण सप्लाय दिले ना, सेंट्रली 4 बार मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज नथिंग बट युअर एचपीओ, हाय प्रेशर ऑक्सिजन. दुसरा जो आहे तो एलपीओ. एलपीओ म्हणजे काय, लो प्रेशर. तुम्ही आता पेशंट ज्यावेळेस व्हेंटिलेटरवरून तुम्हाला शिफ्ट करायचं आहे त्यावेळेस तुम्ही याला काय करावं लागतं, ह्या व्हेंटिलेटरमध्ये एलपीओ मोड सिलेक्ट करावा लागतो. म्हणजे मशीन काय करेल, जे पण तुम्ही सिलेंडर कनेक्ट केलंय त्या सिलेंडर तो सप्लाय घ्यायला स्टार्ट करेल. जर तुम्ही पेशंट शिफ्टिंगच्या वेळेस एचपीओ ठेवला तर मशीन कंटिन्युअसली लो ऑक्सिजन लो ऑक्सिजन लो ऑक्सिजनचा तुम्हाला अलार्म देईल. तर तुम्हाला कंटिन्युअसली यू हॅव टू टेक वन प्रिकॉशन ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन ऑफ पेशंट, यू हॅव टू सिलेक्ट एलपीओ मोड कंपल्सरी. सेकंड बघा, ह्या मशीन बरोबर आपण प्रत्येक आयसीयू मध्ये एलपीओ कनेक्टर प्रोव्हाइड केलंय. हे दिसतं तुम्हाला खालच्या साईडला ग्रीन कलरचं कनेक्टर आहे बघा. हा दिस इज नथिंग बट एलपीओ कनेक्टर. बरोबर आहे. हा प्रत्येक मशीन बरोबर प्रत्येक आयसीयू मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ही झाली तुमची ओव्हरऑल असेंबली फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेंटिलेटर. बघा, सिलेंडर आपण या रॅक मध्ये ठेवलाय, त्याला व्यवस्थित टाईट केलाय. इथं आपण ह्युमिडिफायर कनेक्ट केलाय, त्याचा आउटपुट आपण विथ हेल्प ऑफ एलपीओ मशीनला दिलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हा व्हेंटिलेटर ट्रान्सपोर्टसाठी रेडी करताय त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिमूव्ह वॉटर फ्रॉम द ह्युमिडिफायर. जो पण ह्युमिडिफायर बॉटल तुम्ही सिलेंडरला कनेक्ट केली असते ना, इट शुड बी ड्राय. त्याच्यामध्ये पाणी असता कामा नये. जर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याचा जर फ्लो तुम्ही वाढवला तर पाणी काय होईल बघा, इथून मशीनला ऑक्सिजन दिला आपण, बरोबर आहे. त्या नळी थ्रू पाणी काय होईल, मशीन मध्ये जाईल आणि मशीन विल डेफिनेटली डॅमेज. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ज्या पण वेळेस तुम्हाला पेशंट ट्रान्सफर करायचा आहे हॅमिल्टन वरती त्यावेळेस तुम्ही ह्युमिडिफायर कनेक्ट करा, त्यावेळेस ह्युमिडिफायर मध्ये पाणी असता कामा नये. त्याच्यानंतर एअर लिक्विड आहे. एअर लिक्विडला तुम्हाला सेम प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. कनेक्ट पॉवर कॉर्ड, लॉक बिल्स प्रॉपर्ली, कनेक्ट ऑक्सिजन प्रोब, चेक व्हेंटिलेटर ऑन द टेस्ला. ठीक आहे, सेम प्रोटोकॉल्स आहेत. आता ह्याचा फ्लो सेन्सर बघा असा आहे, ह्याचा एक्सपायरेटरी फ्लो सेन्सर आहे हा. आता याला पण तुम्हाला प्रत्येक पेशंट नंतर क्लीन करायचं आहे, तर असा 3 ह्याच्यामध्ये हा डिवाइड होतो. तर बघा, दिस इज नथिंग बट मेन सेन्सर. हा कधीच ईटीओ किंवा ऑटोक्लेवला पाठवायचा नाही. फक्त एवढे 2 सेक्शनच तुम्हाला काय करायचे, ईटीओ किंवा ऑटोक्लेवला पाठवायचे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळेस काय होतं, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुमची पोस्टिंग असेल आयसीयू मध्ये, वार्ड मध्ये, जर चुकून कुणाकडनं सपोज हा ऑटोक्लेवला गेला, त्याची कॉस्टिंग आहे, ह्याची कॉस्टिंग आहे 4,500 ते 5,000 रुपयाची प्राइस आहे मिनिमम सांगतो, बरोबर आहे. आणि जर चुकून तुम्ही तो ऑटोक्लेवला पाठवला, तो रिटर्न आला, इट गेट डॅमेज, यू हॅव टू पे फॉर दॅट. बायोमेडिकल तुम्हाला लिहून देतील डायरेक्टली, वो आहे एंड युजरच्या चुकीमुळे हा खराब झालेला आहे. मॅनेजमेंट डायरेक्ट सांगून देते त्यांच्या पेमेंटमधून एवढे पैसे मायनस करा, त्याच्या पेमेंटमधून तेवढे पैसे मायनस होतात, नंतर तो पार्ट रिप्लेस होतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट हे तिन्ही पण असेंबली जर ऑटोक्लेवला पाठवून दिला, हे 2 तर येतील रिटर्न, पण हा डॅमेज होतो. ठीक आहे. अलार्म्स बघा, पहिला अलार्म आहे लो हाय ऑक्सिजन. व्हॉट इज बाय लो हाय ऑक्सिजन. आता प्रत्येक वेळेस, आता सपोज हॅमिल्टन आहे, हॅमिल्टनला तुम्हाला कंटिन्युअसली लो ऑक्सिजन किंवा हाय ऑक्सिजन असं जर अलार्म देत असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही लगेच पॅनिक होता. लो ऑक्सिजनचा अलार्म दिला की आपल्याला काय वाटतं, खालचा ऑक्सिजन संपला गेली, बरोबर आहे, जो की इथपर्यंत पोहोचत नाहीये. आपल्याकडे लिक्विड ऑक्सिजन आहे. एमजेएम मध्ये आपण 2 वेव्ह कंप्लीट केल्या, बरोबर आहे. कोविड फर्स्ट झाली, कोविड सेकंड झाली. एकही पेशंट विदाउट ऑक्सिजन आपल्याकडे गेलेला नाही. म्हणजे एकही दिवस असा नाही किंवा ऑक्सिजन आपला कमी पडला. तेवढं मॅनेजमेंट केलेलं आपण, बरोबर आहे. त्यामुळे ऑक्सिजन कधीच कमी नाही पडत. जर तुम्हाला असा अलार्म येत असेल लो ऑक्सिजन हाय ऑक्सिजन, लो ऑक्सिजन आला तर पहिली गोष्ट काय करायची, तो जो प्रोब मी मागाशी दाखवला ना, तो प्रॉपर प्रेस करायचा, तो बसला की नाही चेक करायचा. तरी मशीन कधी कधी लो ऑक्सिजन अलार्म देत असते ना, इट इज रिलेटेड टू द अलार्म सेटिंग. म्हणजे बघा कसं, तुम्ही टायडो व्हॉल्यूम सेट केला सपोज 60, तुम्ही टायडो व्हॉल्यूम काय सेट केलाय, सॉरी काय म्हणतो आपण, FI2 सेट केलाय तुम्ही 60, आणि अलार्म मध्ये तुम्ही लिमिट काय टाकली आहे, अप्पर लिमिट काय तुमची 100 आहे, बरोबर आहे, आणि लोअर लिमिट काय तुमची 90 आहे. म्हणजे मशीनला तुम्ही काय सांगताय, 100 च्या वरती ऑक्सिजन गेला तरी मला सांग, 90 च्या खाली गेला तरी मला सांग. अलार्म त्यासाठीच आहे. पण तुम्ही FI2 सेट किती केलाय, 60. मशीन कंपेअर करा, तुमचा लोअर एंड काय 90, सेट केलेला काय 60, दोघांमध्ये डिफरन्स आहे. मशीन तुम्हाला काय सांगेल, लो ऑक्सिजन. मशीनची चूक आहे, खरंच ऑक्सिजन खालचा संपला आहे,
पेशंटला तर चालला तुम्ही जो सेट केलाय तो, पण मशीन विल गिव्ह यू कंटिन्युअसली अलार्म, दॅट इज अ लो ऑक्सिजन. मग आपल्याला काय करायचं सिंपल, जर तुम्हाला FI2 वाढवायचा नसेल अलार्म सेटिंग मध्ये जा, जी लोअरची 90 आहे ना त्याला 50 करा. बरोबर आहे. म्हणजे जे पण तुम्ही सेट केलेली व्हॅल्यू आहे ना, इट शुड बी इन बिटवीन हायर लिमिट अँड लोअर लिमिट, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा अलार्म येणार नाही. कधी कधी तुम्हाला बघा हाय ऑक्सिजनचा अलार्म येतो, म्हणजे खालून ऑक्सिजन वाढला का सेंट्रल लाईनचा नाही. हाय ऑक्सिजन काय दिला आता सांगा बरं मला, व्हॉट इज द रिझन? हा म्हणजे तुम्ही आता काय केलं, FI2 100 सेट केला आणि अलार्म लिमिट काय सेट केली आहे, लोअर 60 आणि हायर 80 आहे. बरोबर आहे. लोअर 60 हायर 80 आहे. हायर किती आहे तुमची आता 80. तुम्ही पेशंटला देताय किती 100. मशीन काय सांगणार आहे, ऑब्वियस हाय. मग आपल्याला काय करायचं, सेटिंग मध्ये जाऊन फक्त अलार्म सेटिंग चेंज करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लो हाय टायटो व्हॉल्यूम, सेम तोच पॅरामीटर यायला 350 सपोज तुम्ही टायटो व्हॉल्यूम सेट केलाय 350. अलार्म बघा, अलार्म ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पण आयसीयू मध्ये ब्रदर लोक म्हणा, सिस्टर लोक म्हणा, डॉक्टर सगळेच एवढे पॅनिक होतात त्या अलार्मला. आवाज असतो कंटिन्युअस आवाज, मॉनिटरचा आवाज, व्हेंटीचा आवाज, पण इट्स अ लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट. तो पेशंटचा जीव वाचवण्यासाठी दिलेला आहे, त्याचा काहीतरी अर्थ आहे. आयसीयू मध्ये गेले की डॉक्टर लोकांची, सिस्टर लोकांची एकच कंप्लेंट असते की ह्याचा आवाज कमी करून द्या. बरोबर आहे. नाईट ड्युटी वाले तर कंटिन्युअस मध्ये ह्याचा आवाज कमी करून द्या. आवाज कमी करायला पण काही काही मशीन मध्ये सेफ्टी फीचर आहे, तुम्ही 3 च्या खाली टाईट व्हॉल्यूम म्हणजे सॉरी त्याचा साऊंड लेवल जे आहे 3 डेसिबलच्या खाली करूच नाही शकत. ठीक आहे, त्याची एक लिमिट आहे. आता एनआयसी मध्ये पाठी बघा, मशीन एवढं सेन्सिटिव्ह आहे, ती पण चुका करू नका. एनआयसी मध्ये एक सर्वो आय मशीन आहे. आता तुमच्यापैकी एनआयसी ला कोण गेलं की नाही मला माहित नाही. बरोबर आहे. त्या सर्वो आय मशीनला पाठीमागं स्पीकर आहे, अलार्म कमी होत नाही म्हणून त्यांनी काय केलं, स्टिकिंग लावून टाकली होती त्याच्यावर, कशावरती, स्पीकर. बरोबर आहे. मशीन 10 मिनिटं चाललं, मशीन बंद पडलं, मशीन डायरेक्ट बंद पडलं. रिझन काय फाइंड आउट केलं. बघा हे सगळं सॉफ्टवेअर बेस्ड मशीन्स आहेत. तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी मशीन रेकॉर्ड करते. तुम्ही पेशंट कनेक्ट केला, डिस्कनेक्ट केला, टायटो व्हॉल्यूम चेंज करताय, कमी करताय, जास्त करताय, तर एक मिनिमम 3 ते 4 दिवसाचा डेटा मशीन मध्ये 100% स्टोअर असतो. ज्यावेळेस आम्ही कॉल अटेंड करायला येतो, अगोदर जर प्रॉब्लेम पटकन फाइंड आउट नाही झाला तर त्याची कॉल हिस्ट्री चेक केली जाते, एरर हिस्ट्री चेक केली जाते, त्याच्यावर आपण फाइंड आउट करतो की काय झालं. ठीक आहे, ही झाली दुसरी गोष्ट. त्यामुळे अशी कोणतीच ऍक्टिव्हिटी नाही करायची ज्याच्यामुळे मशीन काय होईल, डॅमेज होईल. त्याच्यानंतर ऑक्सिजन एअर प्रेशर लो रिलेटेड टू ऑक्सिजन सारखं सेम आहे. आता मशीन ऑन द बॅटरी बॅकअप, जो की मी सुरुवातीला सांगितला, हा पण सगळ्यात इम्पॉर्टंट अलार्म. मशीन काय होतं, कधी कधी आपलं ऑटोमॅटिक बॅटरीवरती जातं. ह्याचा अर्थ काय, तुमचा सेंट्रलचा पॉवर गेलेला आहे किंवा पॉवर कॉर्ड आपण प्रॉपर कनेक्ट केलेली नाही किंवा पॉवर कॉर्ड कनेक्ट केली तर आपण स्विच ऑन केलेलं. ठीक आहे, दीज आर नथिंग बट सम इम्पॉर्टंट अलार्म्स. ईसीजी मशीन, हे झालं व्हेंटिलेटरचं रिलेटेड. व्हेंटिलेटरच्या रिलेटेड कुणाला काय विचारायचं आहे, व्हेंटिलेटर बेसिक आयसीयू मध्ये तर मी तुम्हाला डिटेल ट्रेनिंग देईल, पण बेसिक व्हेंटिलेटर क्लिअर झालं सगळ्यांना. व्हेंटिलेटरला जे आपण ऑक्सिजन एअर देतो त्याचं किती प्रेशर असतं, व्हेरी गुड, इट शुड बी अ 4 बार. ठीक आहे, जे आपण एअर ऑक्सिजनचं प्रेशर देतो मशीनला त्याची रिक्वायरमेंट किती असते, इट इज 4 बार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे ईसीजी मशीन. ईसीजी मशीन तुम्ही वार्ड मध्ये आयसीयू मध्ये आपण यूज करतो, राईट, टू टेक द ईसीजी. ईसीजी म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, आपल्या सगळ्यांना माहिती. ईसीजी मशीन ज्यावेळेस तुम्ही यूज करताना 2-3 चुका जे की आम्ही कंटिन्युअस ऑब्झर्व करतो. पहिलं तर क्लीन ऑल लीड्स प्रॉपरली, तुम्हाला करायचं नाही. तुम्ही आता सिस्टर ब्रदर म्हणून जॉईन करताय, बरोबर आहे, कोण डॉक्टर आहे आपले फेमस नाही, ठीक आहे, बरोबर आहे. तर हे तुम्हाला करायचं नाहीये, पण तुमच्याकडे मामा आहे, मावशी आहे, त्यांच्याकडनं करून घ्यायचं. आता बघा, जे ईसीजीचे मेन सिग्नल आहे, मशीन कुठून पिकअप करताय, विथ हेल्प ऑफ लीड्स. त्याच्यामध्ये तुम्ही जेली लावताय, डेफिनेटली देयर विल बी अ करोजन, कालांतराने त्याच्यावर काय होतो, गंज जोडतो, मग तो सिग्नल पिकअप करणार आहे का, नाही, आणि ईसीजीची क्वालिटी काय होते, डाऊन होते. फक्त ह्याच्यावरती तुम्हाला कंटिन्युअस लक्ष द्यायचं आहे की ऑल द लीड्स शुड बी कंटिन्युअसली क्लीन. सेकंड पॅरामीटर काय बघा, यूज प्रॉपर जेली बिफोर कनेक्टिंग लीड्स, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. रिमूव्ह ट्विस्टिंग ऑफ द वायर, लीड वायर एवढे पिरगळलेले असतात ना की त्याला वेळच नसतो. आपला खूप बिझी शेड्यूल आहे सगळ्यांचं त्यांच्यामध्ये, ओके नाही, कुणाला त्या गोष्टी दिसतील पण कोण त्याला वाटेल ते करल, त्याला वाटेल ते करल, ते पिरगळा त्याला पडतो आणि एका दिवशी ती वायर काय होते, तुटून जाते. तुमचं बॅड लक, तुम्ही ईसीजी करताना ती वायर तुटली, बरोबर आहे, कोणीच रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही, नायदर युअर इन्चार्ज किंवा तुमचं कोण जे कलीग असेल ते पण. कुणाकडनं वायर तुटली, बरोबर आहे, जा बायोमेडिकलला सांग माझ्याकडनं वायर तुटली. तुमचं त्यांचं ट्युनिंग जमलं, कन्व्हिन्स केलं तर ठीक आहे, होईल, नाही तर जातो ते राघवन सरांकडे प्रकरण, ओके नाही, सोमानी सरांकडे जातो प्रकरण.
ते लिहितात रिपेअर किंवा रिकवर दोनच ऑप्शन्स असतात. त्यांनी तिथं रिकवर लिहिलं किंवा आम्ही कोटेशनची प्राइस देऊन देतो. ती प्राइस तुम्हाला ओपीडी जाऊन भरावं लागते, ती रिसिप्ट आणून आम्हाला द्यावं लागते, त्याच्यानंतर ते मशीन येते. बरोबर आहे. त्यामुळे ह्या पण गोष्टीची काळजी घेत. काय सिंपल, आपण घरामध्ये जर एखादं असं झालं तर आपण करतोच ना 2-3 गोष्टी, फक्त त्याला सरळ करायचे. बरोबर आहे. पुढं चेक ईसीजी पेपर है ना. आता ह्याला तर मी काय म्हणेल बघा, हा एक कळस आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये, कळस हा शब्द वापरेल मी. त्याचं रिझन काय, बऱ्याच वेळेस ईसीजीतून प्रिंटच येत नाही म्हणून कॉलेज, पेशंट सिरियस असतो हो की नाही, आत्ताच यावं लागतं म्हणजे तुम्हाला, आणि प्रिंटच येईना गेली, डॉक्टर चिडलेले आणि भयानक प्रॉब्लेम झाला. कोणतरी जातो आमचा माणूस, चेक करतो, तो पण करते, त्याला पण लगेच समजत नाही, हे चेक करते चेक कर, शेवटी त्या डॉक्टर येतं, आम्हीच कॉल अटेंड केलाय, तो उघडून बघतो त्यात पेपरच नाही. ज्याने ईसीजीचा शोध लावला तो जरी आला तरी ईसीजी येणार आहे बाहेर नाही येणार, शुल्लक गोष्ट आहे. आणि अशासाठी तुम्ही 2-2, 3-3 वाजता कॉल देता रात्री. बरोबर आहे. मग ही गोष्ट त्यावेळेस आम्ही तुम्हाला नाही काय बोलणार, पण ही गोष्ट डेफिनेटली आम्ही मॅनेजमेंटच्या कानावर घालू. त्यामुळे ह्या पण गोष्टीवरती लक्ष द्यायचं. पेशंट शुड नॉट टच एनी मेटॅलिक पार्ट. बरोबर आहे. ईसीजी काढताना कधी कधी ईसीजी मध्ये व्हायब्रेशन्स येतात बघा. बरोबर आहे. ह्याचा अर्थ ईसीजी मध्ये प्रॉब्लेम नाही. कधी कधी आपले कॉट जे असतात, पेशंट बेड जे असतात, ते कशाचे असतात, मेटलचे असतात. पेशंट त्याला टच करतो, पेशंटच्या खिशामध्ये मोबाईल असतो, बऱ्याच काही गोष्टी असतात, इलेक्ट्रिकल इंटरफरन्स असतो, त्याच्यामुळे काय होतं, ईसीजी मध्ये व्हायब्रेशन्स येतात. त्यावेळेस त्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची की पेशंटला कोणत्याही मेटॅलिक पार्टला त्याचा टच होणार नाही. बघा, यू कॅन ऑब्झर्व दिस टाइप ऑफ व्हायब्रेशन्स. बघा, हे आर्टिफॅक्ट्स आहेत. मशीन इज ओके, बरोबर आहे, पेशंट पण ओके, बट देयर इज अ आर्टिफॅक्ट विच आर एक्झिस्ट इन द ग्राफ. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? इट्स अ सिंपल, इट इज नथिंग बट मेटॅलिक आर्टिफॅक्ट. ठीक आहे. जे आता दिलेलं आहे ते सगळं मी आता एक्सप्लेन केलं. आता बल्ब इलेक्ट्रोड बघा, हा क्लीन केलेला आहे प्रॉपर. आपल्या आयसीयू मधले पण मी फोटो काढलेले, ते पण दाखवतो तुम्हाला. हा पण लिव्ह इलेक्ट्रोड आहे, इट्स प्रॉपर्ली क्लीन. ही कंडिशन आहे आपल्या आयसीयू. तुम्हाला ते बघायला बरं वाटतं का? ते अर्धा पोर्शन पूर्ण रस्टेड आहे, अर्धा पोर्शन जिवंत आहे त्याचा. त्याच्यातून त्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढा तो काय करतोय, ईसीजी कलेक्ट करतोय. आपण इथंच थांबत नाही. बघा, हा केलाच आहे. आणि आपल्याकडे बघा, सगळ्यात मोठा कंटाळा, ती जेली लावायला लागतो किती वेळ? पेशंटला जेली लावायला वेळ किती लागतो? किती सोपं आहे, एक 4-5 डॉट द्यायचे, त्याच्यावर आपल्याला लिव्ह इलेक्ट्रोड ठेवायचे, हो की नाही? तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपण काय करतो, जेली ह्याच्यात भरून ठेवतो. हे बघा, तुम्ही जर ह्याला प्रेस केलं ना बल्ब, पूर्ण जेली बाहेर निघेल. किती वेळ लागायला त्याला? ह्याच्यामुळे काय होतं, जो बल्ब इलेक्ट्रोड आहे तो जर 6 महिने टिकणार असताना 2 महिन्यातच तो खराब होतो. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या, असं करायचं नाही. तुम्ही आता आयसीयू मध्ये जा, बघा, तुम्हाला 4-5 बल्ब इलेक्ट्रोड मधून डेफिनेटली जेली बाहेर आल्या दिसेल. ठीक आहे. सो ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला. डेफिब्रिलेटर बघा, इट्स अ टॉप मोस्ट लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट. 5-6 महिन्यातनं एकदाच त्याचा यूज होतो, पण कुणाच तरी तो जीव वाचवून जातो. आणि ज्या गोष्टीचा कंटिन्युअस यूज होत नाही त्याला आपण मॅक्सिमम टाइमिंगला काय करतो, दुर्लक्ष करतो. ह्याच्या बाबतीत 2-3च गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची. आता हा डेफिब, कोणताही डेफिब असतो, कंटिन्युअसली चार्जिंगला लावून ठेवायचं म्हणजे ठेवायचं. डेली डेफिबची एक प्रिंट बघा, त्याला प्रिंटचा ऑप्शन आहे. स्ट्रीप एक बाहेर येते, बरोबर आहे. कोणती एक एनर्जी सिलेक्ट करा, डिस्चार्ज करा, बरोबर आहे. प्रिंट वरती येतं 50 जूल, 100 जूल, 150, 200 जूल डेली वर्क. त्याची एक प्रिंट घ्या आणि त्याचं एक रजिस्टर मेंटेन करा. म्हणजे उद्या तुम्ही डेफिब घेऊन गेले एखाद्या पेशंट पाशी, आणि टाइमिंगला डेफिबने दगा दिला तर डॉक्टर कुणावरती पहिल्यांदा ओरडणार आहे? ऑब्वियस, जे कोण त्यांचे बरोबर असिस्टंट असतात त्यांना तुम्हाला चेक करता येत नव्हतं का, बायोमेडिकलला कॉल दिला होता का, तुमच्याकडे प्रूफ राहतो की सकाळी आलेला मी डेफिब चेक केलाय, त्यावेळेस तो ओके होता. मशीन आहे, माणसाचा भरोसा नाही, तिथं काय मशीन आहे. ओके, इट विल बी डॅमेज एनी टाइम, कधी ती ब्रेकडाऊन मध्ये जाऊ शकते. तर त्यावेळेस तुम्हाला काय वाचवते, दॅट वन प्रिंट. ठीक आहे. आता डेफिबची काय काय काळजी घ्यायची बघा. इट शुड बी ऑन चार्जिंग कंटिन्युअसली. तो काय करायचा, तुम्हाला कंटिन्युअसली चार्जिंग पोझिशन मध्ये ठेवायचा. क्लीन शॉक डिलिव्हरी पॅड प्रॉपरली. चेक डेफिब ऑन द डेली बेसिस. टेक टेस्ट बाय सिलेक्टिंग एनी एनर्जी बाय द डिलिव्हरिंग शॉक अँड ऑब्झर्व द प्रिंट. अजून एक गोष्ट बघा, जर एखादे डॉक्टर, तुम्हाला हे तर शिकवलंच असेल, तुमच्या सिलेबस मध्ये झालंच असणार ऑब्विसली. पेशंट, आपल्याला माहिती एखाद्याला शॉक लागला तर आपण काय करतो, तर ओढून काढायचा प्रयत्न करतो. एखादा सपोज चिटकला कुठं, आर्थिंगला वगैरे किंवा फेसला वगैरे, तर तुम्ही त्याला हाताने धरून ओढता की काय करता? आपण काय करतो, लाकूड शोधतो ना, त्याला मारायचा प्रयत्न करतो, म्हणजे तो त्याला सोडेल, असं प्रोटोकॉल आहे ना. जर कुणाला शॉक लागला तर तुम्ही त्याला पकडलं तर ऑब्वियस तुम्हाला पण शॉक लागणार आहे. तुम्ही डेफिब यूज करताय म्हणजे पेशंटला काय देतो आपण, शॉक देतो, बरोबर आहे.
आणि जर तुम्ही चुकून पेशंट मूव्ह करत असेल वगैरे, तुम्ही जर त्याचा पाय धरले कोणी चुकून आणि डॉक्टर पेशंटला शॉक देत आहे, तर व्हॉट विल बी द रिझल्ट? ऑब्वियस, ज्यांनी पकडल्या पेशंटला त्याला पण शॉक लागणार आहे. म्हणजे पेशंटला कुठे टच करायचा नाही ऍट द टाइम ऑफ डेथ. ठीक आहे. आणि जर जमलं तर पेशंटचा जो मास्क असतो ऑक्सिजनचा, ठीक आहे, तो काढून टाकायचा ऍट द टाइम ऑफ डेथ. बघा हे 4 सिंक्रोनस रेकॉर्ड तुम्हाला आयसीयू मध्ये डिटेल ट्रेनिंग देईल. बघा हे क्लीन इलेक्ट्रोड्स आहेत. बघा हे दिसते प्रिंट. बघा त्याच्यावरती लिहिले बघा खाली टेस्ट 50 जूल पास, दॅट मीन्स मशीन इज ओके वर्किंग. सरळ ही प्रिंट घ्यायची, त्या रजिस्टरला मेंटेन करायची. तो एलिवेचा पण एक प्रोटोकॉल आहे. मल्टी पॅरा मॉनिटर हे सगळ्यांना माहिती आहे. मॉनिटरची काय काळजी घ्यायची, त्याच्यामध्ये पॉवर कॉर्ड कनेक्ट करायची, बरोबर आहे. बघा मॉनिटर मध्ये सांगण्यासारखा एकच पॉइंट आहे, वेंटीचा पण तो विसरलो मी सांगायचा. जे ऍडव्हान्स मशीनरी त्याच्यामध्ये मोड असतात, अडल्ट, पेडियाट्रिक, निओनेटल. व्हेंटिलेटर आहे, सपोज एनआयसी मधला व्हेंटिलेटर आहे, आता दुसरीकडे तुमच्याकडे व्हेंटिलेटर अवेलेबल नाहीये, त्यावेळेस तुम्ही काय करता? सपोज एनआयसी मधला व्हेंटिलेटर तुम्ही घेऊन आले, सपोज कॅज्युअल्टी मध्ये आले, एमआयसी मध्ये एसआयसी मध्ये घेऊन आले. एनआयसी वाले सेटिंग कशामध्ये करून ठेवणार आहेत? मोड कोणता असणार आहे? निओनेटल. इट्स अ सेफ्टी फीचर. निओनेटल म्हटलं की तो 40 च्या वरती टायटल व्हॉल्यूम तुम्हाला देणारच नाही, बरोबर आहे. तुम्ही इथं पेशंटला मशीन कनेक्ट करता, टायटल व्हॉल्यूम 350, 400, 500 मला द्यायचा असतो, टायटल व्हॉल्यूमच नाही मिळत. आपण म्हणतो मशीन खराब आहे, टाकून देतो साईडला. डॉक्टर लोकांकडून पण ही चूक होती. आम्ही कॉल अटेंड करायला येतो, फक्त काय करतो आपण? फक्त मोड चेंज करतो. कोणता? अडल्ट करतो किंवा पेडियाट्रिक, डिपेंडिंग अपॉन युअर रिक्वायरमेंट. तसं कॅज्युअल्टी मध्ये पण बघा तुमच्याकडे नंबर ऑफ मॉनिटर्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही मॉनिटर यूज करताय त्यावेळेस पण तुमच्याकडे त्याच्यामध्ये मोड्स आहेत, अडल्ट, पेडियाट्रिक, निओनेटल. जर एखादा मॉनिटर तुम्हाला प्रॉपर रीडिंग दाखवत नसेल तर यू हॅव टू चेक द मोड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा चेक ऑल ॲक्सेसरीज प्रॉपर आहेत की नाही. त्यानंतर डोंट कनेक्ट SP2 प्रोब अँड NIV पिकअप ऑन द वन हँड. हा एक प्रिकॉशन तुम्हाला घ्यायचं आहे. जर हे दोन्ही तुम्ही एकाला कनेक्ट केले तर काय होईल? रीडिंग विल बी फ्लक्च्युएट. पिकअप कंटिन्युअसली एका मिनिटाला तुम्ही रीडिंग घेताय, बरोबर आहे. तो हँड प्रेस करणार आहे, रिलीज करणार आहे, प्रेस करणार आहे, रिलीज करणार आहे. ऑब्वियसली इट विल बी हॅपन टू SP2. ज्यावेळेस तुम्ही कलर बघा, ज्यावेळेस तुम्ही ऍक्सेसरीज कनेक्ट करताय, प्रत्येक मॉनिटरला असं कलर कोडिंग दिलंय. म्हणजे इकडचा ऍक्सेसरी दुसरा SP2 प्रोब आहे, SP2 लाच लागला पाहिजे. ECG प्रोब आहे, ECG लाच कनेक्ट झाला पाहिजे. तुम्ही जर दुसरीकडे कनेक्ट करायचा ट्राय केला तर तो कनेक्ट होत नाही. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर काय करायचं? सिंपल यू हॅव टू फॉलो द कलर कोडिंग. दॅट्स इट. ठीक आहे. हे काय पॉवर कॉर्ड कनेक्टेड आहे की नाही? जर पॉवर कॉर्ड कनेक्टेड नसेल तर हा तुमचा सिम्बॉल निघून जाईल, फक्त हा सिम्बॉल राहील. पॉवर कॉर्ड कनेक्ट आहे म्हणजे हे दोन्ही सिम्बॉल काय राहतील? ऍक्टिव्हेट राहतील. सिरीज पंप सगळ्यांना माहिती आहे, ओके नाही? सिरीज पंपचा खूप जास्त मेजर ब्रेकडाऊन्स असतात आपल्याकडं, पडतात खूप जास्त सिरीज पंप, बरोबर आहे. त्याचं रिझन काय? सिरीज पंपच्या रिलेटेड तुम्हाला 2 ते 3 गोष्टी फक्त काळजी घ्यायची. पॉवर कॉर्ड झालं, क्लॅम्प पोल खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, दिस वन, बरोबर आहे. हा जर तुम्ही थोडा लूज ठेवला तर ऑब्वियस सिरीज पंप बसेल, पण कुणाचा धक्का लागला की तो लगेच काय होईल? फॉल डाऊन होईल. कधी पेशंटच्या अंगावर पडू शकतो, कधी जमिनीवर पडू शकतो, आणि शक्यतो IV स्टँड वरतीच असतो, बऱ्यापैकी हाईटला असतो. तो वरतून खाली पडला की डेफिनेटली तो काय होणार आहे? तुटणार आहे. त्यामुळे कधी पण स्टँड होल्डर, क्लॅम्प वरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बीपी ॲपॅरेटस वाटतं आपल्याला बीपी ॲपॅरेटस शुल्लक आहे, पण दररोज 2 ते 3 बीपी ॲपॅरेटस आमच्याकडे रिपेअरिंगला येतात. बीपी ॲपॅरेटसचा सगळ्यात मेजर एकच इश्यू आहे. ज्यावेळेस तुम्ही पेशंटचा बीपी घेत असताना त्यावेळेस बीपी ॲपॅरेटस आपण काय करतो? पेशंट बेडवरती झोपलेला असतो, त्याच्या साईडला ठेवतो. पेशंटला माहित नसतं काय चाललंय ते. पेशंटचा धक्का लागतो, बीपी ॲपॅरेटस खाली पडून जातो. त्याच्यामध्ये काय? मर्क्युरी ट्यूब आहे. मर्क्युरी खूप महाग आहे, बरोबर आहे. मर्क्युरी ट्यूब फुटते, मर्क्युरी आपला पूर्ण लॉस होतो, राईट. त्याला आम्ही लिहून देतो किंवा इट इज डॅमेज ड्यू टू मिसयूज. पहिली गोष्ट. सेकंड, बरं ठीक आहे, तिथे तुमचा बीपी ॲपॅरेटस तुम्ही सेव्ह केला, पण सगळ्यात क्षुल्लक गोष्ट आपण काय, सगळ्यात मोठी चूक काय करतो? ज्यावेळेस बीपी ॲपॅरेटस तुम्ही क्लोज करताना तिथे एक SS वाल्व असतो बघा, रबर बल्बला, बरोबर आहे. त्याची पोझिशन कशी असते? त्याला नॉच पण दिला खालच्या साईडला. बीपी ॲपॅरेटस तुम्ही ऑब्झर्व केलं, त्याच्या आतमध्ये एक नॉच असतो, त्याच्यामध्ये त्याला अटकून तुम्हाला त्याला रॅप करून ठेवायचं असतं. पण आपण काय करतो गडबडीमध्ये? तो SS वाल्व वरच्या साईडला करतो, बरोबर आहे. ऑलरेडी मी सांगितलं आपलं शेड्यूल कसं आहे, खूप बिझी आहे, ओके नाही.
आणि आपण काय करतो त्याला, ते बसत नाही, जोरात प्रेस करतो. त्या एस एस वॉल्वची पोझिशन जर सेंटरला आली, सेंटरला काय मर्क्युरी ट्यूब आहे, तिथे टच होतो, मर्क्युरी ट्यूब जागेवर ब्रेक होऊन जातो. तुम्ही तसंच ठेवून जाता घरी, तुमची काही चूक नाही. दुसऱ्यावर कोणातरी ओव्हर दिलं असतं, बरोबर आहे, जे कोण असेल ते येतो, बीपी ॲपरेटस ओपन केलं, पूर्ण मर्क्युरी असतो, ती ट्यूब फुटलेली असते. काय झालं, कशामुळे झालं हे पण कळत नाही तुम्हाला. तर त्याचं रिझन काय, फक्त एक शुल्लक गोष्ट काय केली आपण, एस एस वॉल्व वरच्या साईडला ओपन करून ठेवला. ठीक आहे, तर ही काळजी घ्यायची. ओटी इक्विपमेंट आता मी नाही सांगत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲट द लास्ट, प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. ओके, अजून एक इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची इक्विपमेंट बोल झालंय ना, झाले असते सांगा, मी थांबतो वेळ. मग आपलं प्रत्येक बायोमेडिकल इक्विपमेंट कशावरती ऑपरेट होत आहे, इलेक्ट्रिसिटीवर ऑपरेट होत आहे. सो देयर आर सम प्रिकॉशन्स वी हॅव टू टेक रिगार्ड्स टू द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट सेफ्टी. बघा, कोणत्या इक्विपमेंटला कधी ओल्या हाताने हात नाही लावायचा, बरोबर आहे. कधी कधी काय होतं, बघा पहिला पॉइंट आहे, मेक शुअर युअर हँड्स आर क्लीन अँड ड्राय बिफोर हँडलिंग एनी इक्विपमेंट. कधी कधी आपण जेवायला गेलो असतो, जेवण करतो आणि गडबडीत कोणीतरी बोलवलेलं असतं, गडबड असते आपल्या पाठीमागे आणि ओल्या हाताने आपण मशीनला हात लावायला जातो. कधी कधी काय होतं, मशीनचा आर्थिंग केबल सपोज निघून गेलेला असतो, तर मशीनमध्ये काय असतो, लिकेज करंट असतो. तुम्ही ओल्या हाताने मशीनला लावता, डेफिनेटली दॅट लिकेज करंट विल बी ट्रॅव्हल थ्रू युअर बॉडी आणि आपल्याला काय लागतो, शॉक लागतो. सुलभ गोष्ट. नेव्हर लिव्ह रनिंग टूल्स और इक्विपमेंट अनअटेंडेड. ऑलवेज टर्न ऑफ पॉवर बिफोर यू प्लग. बघा, सिंपल गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादा इक्विपमेंट डिस्कनेक्ट करायचं ना, अगोदर स्विच बंद करायचं, नंतर पॉवर कॉर्ड काढायची. आणि पॉवर कॉर्ड काढायची एक मेथड आहे. कशी मेथड आहे, आपण घरी पॉवर कॉर्ड कशी काढतो, बरोबर आहे, असा तिथे एक हात ठेवतो आणि असं ओढतो. आपल्या इथं स्टाईल तशी नाही, पॉवर कॉर्ड तिथं असते, मशीन इथं असते, मी इथं बसतो, बरोबर आहे. ते सॉकेट आहे, तुम्ही बघा आयसीयू मध्ये तुम्हाला एक दोन सॉकेट तरी बाहेर आलेले दिसतील. त्याचं रिझन काय, तर आपण तेवढं प्रेम करूनच ते काम करतो ना, एकदम जोरात जबरदस्त, वगैरे ते निघून जात फक्त. आणि कधी कधी ठीक आहे, तिथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागायला एक सेकंड लागत नाही, तिथं फेज न्यूट्रल एकमेकाला टच झाले की डेफिनेटली इग्निशन विल बी स्टार्ट. त्यामुळे पॉवर कॉर्ड काढायची एक पद्धत आहे, व्यवस्थित हात ठेवा, अगोदर स्विच बंद करा, नंतर पॉवर कॉर्ड काय करा, डिस्कनेक्ट करा. एखादं बघा, जे वार्म इक्विपमेंट असतील, आता सपोज एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, सीपीयू, तुम्ही पीसी यूज करत असाल, कॉम्प्युटर असेल तुमच्याकडे, बरोबर आहे. कॉम्प्युटरला एक एक्झॉस्ट फॅन दिलेला असतो पाठीमागच्या साईडला. एक्झॉस्ट फॅनचं काम काय, कोणतं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट असू द्या, इट विल बी ऑपरेट ऑन इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये हीट तयार होते, मग त्या हीटला बाहेर टाकण्यासाठी एक पाथ दिलेला असतो, बरोबर आहे. त्यामुळे कोणत्याही इक्विपमेंट वरती कधी कपडा टाकायचा नाही, त्याला कधीच कव्हर नाही करायचं. त्याला तुम्ही कव्हर केलं तर काय होईल, हीट विल नॉट बी डिसिपेट and definitely temperature of that particular equipment start to rise. आणि जर ते एका पर्टिक्युलर लेवलला गेलं तर आग लागण्याचे चान्सेस असतात. टाइम कमी आहे. हा, एखाद्या वेळेस तुम्ही मशीन एखादा यूज करताय आणि तुम्हाला वाटलं एखादं मशीन खूप गरम होतंय, ओव्हर हिटेड होतंय, तर ते मशीन सरळ बंद करायचं, साईडला ठेवायचं, बायोमेडिकलला कॉल करायचा. ठीक आहे, स्वतः लगेच रिपेअरिंग स्टार्ट करायचं नाही. जे छोटे छोटे कॉल्स आहेत तुम्ही करा, फोनवरती सपोर्ट घेऊन तुम्ही डेफिनेटली करू शकता. SP2 प्रूफ आहे, खराब झाली की नाही, SP2 येत नसेल एखाद्या मॉनिटरचं तर काय करायचं, सेम टाईपचे मॉनिटर्स ते तर आपण करू शकतो. दुसऱ्या मॉनिटरचा SP2 प्रूफ काढा, याला कनेक्ट करा, पेशंटने रीडिंग दाखवलं तर कशाचा प्रॉब्लेम आहे, SP2 तुम्ही 100% कॉन्फिडेंटली SP2 प्रूफ रिपेअरिंगला पाठवा. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्ही करू शकता, तुमचं काम असतं, माझं काम असतं. बघा, पॉवर कॉर्ड कंटिन्युअसली आपल्याला चेक करायचे. पॉवर कॉर्ड मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ड्यू टू किंकिंग त्याच्यामध्ये पण काय होतं, कुठं कुठे इन्सुलेशन निघून जातं, बरोबर आहे. असं जर तुम्हाला कुठे आढळलं तर यू हॅव टू कॉल टू बायोमेडिकल. एक्सटेन्शन कॉर्ड, कधी कधी काय होतं, एखाद्या पेशंटला तुम्हाला खूप जास्त प्रमाणात सपोज सिरीज पंप कनेक्ट करायची वेळ आली, तिथं डेफिब आहे, तिथं व्हेंटिलेटर आहे, अजून दुसरं एखादं इक्विपमेंट आलं, सपोज डायलिसिस मशीन पण आली, हो की नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय करता, जे सॉकेट दिलेले असतात पेशंटच्या साईडला
ते कमी पडतात. मग तुम्ही काय करता, एक्सटेन्शन बॉक्स मागून घेतो. पण मेन जे सॉकेट आहे तेच आहे ना, बरोबर आहे, ते एका पर्टिक्युलर कॅपॅसिटीसाठी डिझाइन केले गेलेले आहे. तुम्ही जर एकाच बोर्डवरती 2-2, 3-3 एक्सटेन्शन केबल कनेक्ट केले, त्याच्यावरती तुम्ही इक्विपमेंट यूज करायला स्टार्ट केली, तर डेफिनेटली त्या वायरमधून एक्सेस ऑफ करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. तो वायर काय होईल, गरम होईल आणि इट विल बी अगेन कॉज फॉर द फायर. डोंट ओव्हरलोड आउटलेट्स. हे बघा, हे ओव्हरलोड आहे. म्हणजे काय, आता हा सपोज आहे, इथं तुम्ही 3 पॉवर कॉर्ड कनेक्ट करू शकता, पण हा डिझाइन कशासाठी झालाय, इट विल बी डिझाइन ओनली फॉर 13 एम्पियर. म्हणजे ह्याची कॅपॅसिटी किती आहे, 13 एम्पियरची. मी जर तिथं 10 एम्पियरचे 3 मशीन जर कनेक्ट केले, तर तो एक्सटेन्शन बॉक्स तुमचा काय होणार आहे, ऑब्वियस बंद होणार आहे, कारण त्याची कॅपॅसिटीच नाहीये 13 एम्पियर पेक्षा जास्त करंट घ्यायची. हा, तुम्ही कनेक्ट करा ना एक्सटेन्शन बॉक्स, पण एकाच ह्याच्यातून करू नका. बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही काय करता, एक 3 पिन प्लग बरोबर आहे, त्यातून एक्सटेन्शन बॉक्स घेतला, परत त्याच्यावरती 2-3 मशीन लावता, दुसरा एक एक्सटेन्शन बॉक्स असतो तो दुसरीकडे ठेवता, त्याची जी मेन प्लग आहे ती त्यातच टाकता. दोन्हीचा सप्लाय कुठून स्टार्ट झाला, मेन ह्याच्यातून. दॅट्स इट. तुम्ही दुसऱ्या ह्याच्यातून कनेक्ट करा, तेवढं तर आपण टॉलरन्स ठेवलेलाच असतो. हा, इलेक्ट्रिकल. आता बघा, याच्यामध्ये रिप्लेस इक्विपमेंट दॅट यूज. जर तुम्हाला वाटलं एखाद्या इक्विपमेंटला मी टच केलं की एक माइल्ड शॉक लागतो, खूप जास्त शॉक नसतो तो, पण तुम्हाला वाटतं थोडंफार मुंग्याला असतं, बरोबर आहे, ते पण इक्विपमेंट यूज नाही करायचं. यू हॅव टू कॉल टू पॅरामेडिकल. फायरचं ट्रेनिंग तुमचं झालं असेल, शम्मी सरांनी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंच असेल आग लागल्यानंतर काय करायचं. आपल्या इथं झालेलं ऑलरेडी सीसीयू मध्ये व्हेंटिलेटर, चालू व्हेंटिलेटर मध्ये त्यांनी पेटी घेतली होती, बऱ्यापैकी मोठी आग लागली होती, पण फायर एक्सटिंग्विशरचा यूज करता येत होता तिथल्या मामाला, म्हणून ती आग वाढली नाही, बरोबर आहे, ती आग तिथंच कंट्रोलमध्ये आली. मी आता सांगत नाही. सो प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. बघा, हे बघा, दिसतंय काय केलंय, आग लागेल नाही तर काय होईल. म्हणजे हॉस्पिटल मधला नाहीये, पण इट्स वन एक्झाम. बघा, हे दिसतंय तुम्हाला ओपन. आता हे काय झालं, इथं जर तुमचा टच झाला कुठं चुकून, तर डेफिनेटली तुम्हाला काय लागणार आहे, शॉक लागणार आहे. बघा, आता इथं हे जाणून बुजून कुणी केलं का, नाही, बरोबर. इट विल बी ड्यू टू टिल्टिंग किंकिंग, बरोबर आहे, इन्सुलेशन निघून गेलं. असं जर वाटलं ती पॉवर कॉर्ड सरळ रिप्लेसमेंट साठी पाठवून द्यायची. हे लो क्वालिटीचं वायर यूज केल्यामुळे लागलेली आग आहे. हा एक सेफ्टीचा रिलेटेड एमआरआय मशीन सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. जर तुम्ही कधी एखाद्या पेशंट बरोबर एमआरआय काढण्यासाठी गेले, तिथे टेक्निशियन असतात, पण असे इन्सिडेंट झालेले. एमआरआय मशीन आहे, एमआरआय मॅग्नेट सगळ्यांना माहिती आहे, मॅग्नेट मेटलला अट्रॅक्ट करतो, हो की नाही. चुकून जर एखादा, बघा आता हा इन्सिडेंट झालेला रिअल इन्सिडेंट आहे. त्या मामा मावशीला, ब्रदरला, सिस्टरला माहित नव्हतं होते की बाबा ही एमआरआय मशीन आहे. तो पेशंटला घेऊन गेला विथ बेड आतमध्ये, मशीन आहे, मेटल आहे, आणि ते काय मॅग्नेट आहे. तिने तेवढा जोरात त्या पेशंटला ओढून घेतलं, पेशंट विल बी डाय. क्रेन आणावं लागतं याला ओढण्यासाठी, तरी सोडत नाही, एवढी पॉवर असते. सपोज ही जर मशीन 3 टेस्ला आहे, आणि जर आपल्याकडे सपोज आता एमआरआय, अगोदर परमनंट मॅग्नेट होते, आता हे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. आता ह्याला मला पूर्ण डिमॅग्नेटाइज करायला तिथे एक इमर्जन्सी स्विच दिलं असतं, ते जर तुम्ही प्रेस केलं तर पूर्ण मशीनचं मॅग्नेटिक फील्ड 0 होतं. पण त्याला परत रॅम्प अप करायला 8 ते 10 लाखाचा खर्च आहे, बरोबर आहे, एवढ्या शिल्लक गोष्टीमुळे. अमित आपण थँक्यू. तुम्हाला काय सांग, तुम्ही मगाच टाळ्या वाजवल्या असतात, मी मगाच बंद केला असतं.